शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. वेळ झाली आहे सकाळचे 5:45 आणि मी सुरू केला आहे टिफिन बनवायला. आजचा मेनू आहे भरली वांगी आणि आपण यात घालणार आहोत कलौंजी. तर चला सुरुवात करूयात. ही छोटी छोटी वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत मी. 4 भाग काप करून घेतले आहेत त्यांचे. एक मसाला बनवला आहे. त्यात आहे धनेपूड, लाल तिखट, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. आता हा मसाला मिक्स करून घेतला आहे आणि वांग्यांमध्ये असा थोडा प्रमाणात भरून घेत. आता हा मसाला भरलेली वांगी आपण छान कमी तेलावर परतून घेऊयात. कढईत ही वांगी घातली आहेत, थोडंसं तेल घातलं आहे आणि झाकण ठेवून आपण ही वांगी परतून घेऊयात. तोपर्यंत मसाल्याची तयारी करूयात. मध्ये मध्ये वांगे आपल्याला आलटापलटी पण करायचे आहेत. बारीक कापलेला कांदा घ्यायचा आहे. कोथिंबीर धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. लसूणसुद्धा मी कुटून ठेवला आहे आधीच. आता वांगीही शिजली आहेत तोपर्यंत वांगी बाजूला काढून घेऊयात. त्याच कढईमध्ये थोडं तेल वाढवून कलौंजी घालूयात आपल्याला आवडेल तितकी आणि कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊयात. त्यात लसूण, टोमॅटोची प्युरी घालून घेऊयात. उरलेले मसाले, कोथिंबीर टाकून शिजू देऊयात. आता परतलेले वांगे त्यात घालून एक 5 मिनिट बंद आचेवर त्याला होऊ द्या. तोपर्यंत मी टिफिन भरत आहे. आज टिफिनला सॅलडमध्ये काकडी आणि गाजर आहे. लांब असे काप करत असते मी. तर एका डब्यात सॅलड, एका डब्यात आपली वांग्याची भाजी आणि एका डब्यात घडीची पोळी. घडीची पोळी फेवरेट आहे बरं का, म्हणून रोज घडीची पोळी बनते आमच्याकडे. तर ही अशी भरल्या वांग्याची कलौंजी टाकून केलेली भाजी एक वेगळीच हिंट असते. छान लागते. तुम्हीही बनवा आणि कमेंट करून नक्की कळवा कशी झाली होती.